एमएम नगरसेविका सहर शेखचं तेच चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलील यांनी वाद वाढवला। येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलीलांचं भाष्य। तर महाराष्ट्र हिरवा करू म्हणणाऱ्यांना याच भूमीत गाडलं पाहिजे। हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार, इम्तियाज जलील यांच्या विधानानंतर निलेश राणे आक्रमक। भाजपच्या झेंड्यातील खालचा हिरवा रंग एमएमचा आहे का? जलील यांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल। तर इम्तियाज जलील साप निजामाचे पूर्वज, इतकी मस्ती असेल तर पाकिस्तानात जा, जलील यांच्या विधानाचा संजय शिरसाठांकडून समाचार। तर कल्याणमधील ठाकरेंच्या नगरसेवकांचे बेपत्ता म्हणून पोस्टर्स, मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे यांचा पोस्टरवर फोटो। यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून नगरसेवकांची पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग तक्रार। रवींद्र चव्हाणांना धडा शिकवण्यासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। यात विकास हा मुद्दा येतो कुठे? सामना अग्रलेखातील रोखठोक मधून राजू पाटलांना सवाल। लोकलमधील वादातनं मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या। आरोपी ओमकार शिंदेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। मृत आलोक सिंग हे एनएम कॉलेजचे प्राध्यापक होते। पालिकेतील सत्ता वाटपावर फडणवीस शिंदेंमध्ये बैठकीची शक्यता। मुंबईमध्ये उपमहापौर स्थायी समिती अध्यक्षपद सेनेला अपेक्षित। तर मुंबई ठाणे केडीएमसी मीरा भाईंदर नवी मुंबई संदर्भात एकत्र निर्णयाची शक्यता, सूत्रांची माहिती। स्थानिक कंपन्यांबरोबर दावोसमध्ये करार करणं हा एक क्रूर विनोद। एमओयू आणि फडणवीसांच्या कार्यकाळातील राज्यात आलेल्या परकीय उद्योगांबाबत फडणवीस श्वेतपत्रिका काढतील का? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल। दावोसचे करार हवेतले नाहीत, जमिनीवर उरलेत। ते आता जमिनीवर उतरलेत। गुंतवणुकीसंदर्भात पृथ्वीराज चव्हाणांना आनंद वाटायला पाहिजे। भाजपचे नगरसेवक नवनाथ वन यांचं प्रत्युत्तर। विजय शिवतारेंची शरद पवार अजित पवारांवर जहरी टीका। तर शरद पवार अजित पवारांना पुरंदरचा खंडोबा कधी दिसला नाही, टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली। पुण्यामध्ये सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे। पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल, विजय शिवतारेंचा दावा। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्म्सचं वाटप। पदाधिकारी राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर। TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। कल्याणच्या दुर्गाडी परिसरात वाहतूक पोलिसांना मारहाण। तर रॉंग साईडनं गाडी घेऊन गेल्याचा जाब विचारल्यामुळे मारहाण। वाहतूक पोलीस विलास भागित यांच्यावर उपचार सुरू। या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांची नांदेडमधील हिंद दी चादर या कार्यक्रमाला हजेरी। कौठा भागातील मोदी मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन। तर काही तांत्रिक कारणास्तव अमित शहांचा दौरा मात्र रद्द। तानाजी सावंत आणि राजन साळवींकडे काही एबी फॉर्म्स दिले होते। साळवींनी जे काही केलं ते शिंदे आणि माझ्या माध्यमातून केलं। साळवींवरील आरोप चुकीचे, सरनाईकांकडून स्पष्टीकरण। तर बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांनी पक्षाची सूत्र तेजस्वी यादवांच्या हाती दिली। तेजस्वी यादव राजदच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी। साताऱ्यातील पाचपुतेवाडीमध्ये ड्रग्ज प्रकरणी डीआरआयची कारवाई। तर एक शेड सील, शेडमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती केली जात असल्याची माहिती समोर। केंद्राकडून पद्म पुरस्कार 2026ची घोषणा। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आर्मिडा फर्नांडिस यासह कापूस संशोधनासाठी श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर।